नामदार भुजबळांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक या विषयावर आपल्याला भाष्य करायचे। काल पुण्याला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना भुजबळांनी गहन असं तत्वज्ञान जीवनाचं सांगितलं। मात्र भुजबळ कसे आहेत हे आपण एकदा पाहिलं तर त्यांच्या कथनीत आणि करणीमध्ये फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं। नामदार भुजबळ हे स्वार्थी, मतलबी आणि प्युअर राजकारणी व्यक्ती आहे। त्यांना काहीही सामाजिक देणं घेणं अजिबात नाही। त्यांची समता परिषद नावाची संघटना समाजामध्ये विषमता पसरवण्याचं महापाप करीत आहे। ते ओबीसीचे नेते आहेत असं म्हणलं जातं, परंतु प्रत्यक्षात ते शून्य आहे। ते कुठल्याही माळी जातीच्या सोडून कुठल्याही ओबीसीच्या व्यासपीठावर यापूर्वी कधीही चढले नव्हते। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला आणि भुजबळांनी फुटकार टाकायला सुरुवात केली। त्यांचं माळी जातीचं सुद्धा संघटन म्हणजे पूर्णपणे नाही, तर काही लोक आहेत त्यांच्या पाठीशी माळी समाजाचे, नाही म्हणण्याचं काही कारण नाही, परंतु इतर ओबीसीसाठी त्यांनी कुठलंही काम केले नाही। नंबर 2, ते दलित विरोधी आहेत। मी हे जाणीवपूर्वक स्टेटमेंट करतोय। तुम्ही म्हणाले कसं, तुम्हाला एक उदाहरण स्पष्ट करतो। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता, त्यावेळेस 10 लाख दलित बांधवांनी मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि हा मोर्चा मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये आला। त्यावेळेस छगन भुजबळ नावाचे व्यक्ती मुंबईचे महापौर होते आणि दलितांच्या पायाने ही भूमी अपवित्र झाली म्हणून त्यांनी ती गोमूत्रानं धुवून काढली। पहा, म्हणजे भुजबळ हे दलित विरोधी आहेत हे स्पष्ट आहे। नंबर 2, त्यानंतर पुन्हा त्यांनी मंडल आयोगासाठी राजीनामा दिलं असं छाती बुडून ते सांगत आहेत। मंडल आयोगासाठी मी राजीनामा दिला, तर मंडल आयोगासाठी राजीनामा दिला नाही, तर ज्यावेळेस विधानसभेचा विरोधी पक्ष नेता घोषित करायचा होता त्यावेळेस सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींचं नाव पुढे केलं आणि याचा राग भुजबळांच्या मनात होता। हे आपल्याला पद मिळालं नाही म्हणून त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि दुसरी वाट धरली। म्हणजे त्यांचं ओबीसी विषयी प्रेम आहे असं अजिबात म्हणण्याचं कारण नाही, त्यांचं दलिताविषयी प्रेम आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही। आणि कालच्या भाषणामध्ये पुन्हा त्यांनी संतांची उदाहरणं देऊन भेदाभेद करू नये असं सांगितलं, परंतु याच भुजबळांनी काय काय केलं हे आपण एकदा पाहिलं पाहिजे, याचा परिपाठ एकदा घेतलाच पाहिजे की नेमकं ह्याने काय केलं। ज्यावेळेस जरांगे पाटलांनी अनेक देशातले उच्च न्यायालय सांगतात 50% आरक्षण मर्यादा असावी, सर्वोच्च न्यायालय सांगतं 50% आरक्षण मर्यादा असावी, 105व्या घटना दुरुस्ती वेळेस केंद्र सरकार म्हणतं आरक्षण मर्यादा वाढवण्याची आवश्यकता नाही म्हणजे 50% आरक्षण मर्यादा असावी, तेच आरक्षण जरांगे पाटील मागत आहेत। आणि इकडे भुजबळ सांगतात की आम्ही 3 वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं। अहो, एकदा द्यायची गरज आहे ना, 3 वेळा द्यायची काय गरज आहे बरं? म्हणजे हे षडयंत्र आहे, म्हणजे युती असो की आघाडी असो यांचं हे षडयंत्र आहे आणि भुजबळ सुद्धा त्यातले एक महत्त्वाचे घटक आहेत, हे नाकारून चालणार नाही। याशिवाय ज्यावेळेस जरांगे पाटलाचं आंदोलन उच्च कोटीला पोहोचलं त्यावेळेस भुजबळांनी एका कार्यकर्त्याला फोन केला आणि आता सगळं ओबीसीचं आरक्षण सगळं संपलेलं आहे। पहा, राज्यघटनेची शपथ घेणारा, कुणाविषयी ममत्वभाव किंवा कुणाविषयी अकस बाळगणार नाही 12.5 कोटी जनतेचा प्रतिनिधी काय बोलतोय ऐका। तो ते असं म्हणतात की आता करेंगे या मरेंगे करावे लागेल, आता दहशत माजवावी लागेल। हे रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे। ह्या व्हिडिओ क्लिप राज्यामध्ये प्रचंड व्हायरल झालेल्या आहेत, तुम्ही काढून पहा त्यावेळेसच्या। एवढंच नाही तर ते म्हणतात मी 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि 17ला अंबडला एल्गार परिषद घेतली, पण त्या अगोदर बीडमध्ये येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मोठं विष ओकण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे। ते सांगतात की यांनी ओबीसीची घरं जाळली, यांनी माळ्यांची घरं जाळली, यांनी तेल्यांची घरं जाळली। घरं जाळण्याचं कोणीही समर्थन करणार नाही, जे कोणी दोषी असतील त्यांना कायदा शासन करेल। भुजबळांनी न्यायाधीश बनवू नये, कारण न्यायव्यवस्था काम करत आहे त्या ठिकाणी, ते शोधून काढल आणि दोषींना
ज्यांच्या हातात टेंबा होता त्यांना ती योग्य ती शिक्षा होईल, त्याचं कुणीही समर्थन करणार नाही. परंतु मराठा आंदोलकांनी हा प्रयत्न केलेला नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. काढा ना शोधून, कारण अजून एखादी SIT स्थापन करा ना, तुम्ही मंत्री आहेत ना, मग तुम्ही कसं काय म्हणू शकता की असं आहे तसं आहे. आणि भुजबळांना ज्यावेळेस बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभेमध्ये प्रकाश सोळंके यांचं घर जळालं, साधारणतः दुपारी 12-12:30च्या आसपास आहे, त्यावेळेस भुजबळांना मंत्रालयात भुजबळ त्यांच्या केबिनमध्ये होते आणि त्यांच्यासोबत बीडचे त्यांचे कार्यकर्ते होते, जवळचे नातलग होते. आणि त्यांना ते कळालं आणि त्यांनी मग त्यांनी यंत्रणेला फोन केला, OSPंना फोन केला की आता पुढचा नंबर यांच्या नातेवाईकाचा आहे. म्हणजे हे त्यांनीच बोललेलं स्टेटमेंट आहे पत्रकार परिषदेमध्ये. आणि ते पुढं असं म्हणतात की आता पुढचा नंबर यांचा आहे. कोण? जे त्यांच्यासोबत आहेत. मग भुजबळ कॅबिनेट मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, ते जर 4.5 तासानंतर होणारा प्रकार रोखू शकत नव्हते का भुजबळांना हे होऊ द्यायचं होतं, जाणीवपूर्वक हे होऊ द्यायचं होतं? हाही मोठा प्रश्न आहे. आणि भुजबळांच्या पाहुणा हा कसा जातीवादी आहे ते बीडच्या लोकांना विचारा. किती तो प्रचंड प्रमाणामध्ये जातीवाद पसरत आहे. आणि त्यामुळं काही लोक गेले असतील, आता ते जे दोषी असतील त्यांनाही शिक्षा होईल. परंतु कुणीही OBCंची घरं जाळली नाहीत आणि कुणीही त्या ठिकाणी तेली समाजाचं घर जाळलं. ज्यांचं घर जळालं ते संदीप क्षीरसागर म्हणतात की मराठा आंदोलकांनी आमचं घर जाळलं नाही. ज्यांचं घर जळालं प्रकाश सोळंके म्हणतात की मराठा आंदोलकांनी आमचं घर जळालं नाही. मग भुजबळ कोण होते हो सांगणारे? भुजबळ तर तिकडं मुंबईला होते ना, मग ते कसं का सांगतात? बरं ते का न्यायाधीश आहेत का की यांना शिक्षा देऊन टाका असाल तर तुम्ही न्यायाधीश? म्हणजे हे जाणून बुजून षडयंत्र आहे. ज्यावेळेस आंतरवाली सराटीला जरांगे पाटलाची महासभा होती 14 ऑक्टोबर 2023ला, त्यावेळेस सुद्धा भुजबळांची खाज उठली आणि त्यांनी सांगितलं की कोणी 10 रुपये देत नाही, मग यांना 7 कोटी 10 कोटी रुपये कुठून येतात? काय गरज आहे तुम्हाला हे स्टेटमेंट करायची? ठीक आहे, तुम्ही समता परिषदेच्या कार्यकर्त्याला बोलला असता, पण कशामुळं? तुम्ही 10 रुपये दिले का? मग नसतील दिले तर तुम्ही गप्प बसलं पाहिजे. म्हणजे तुम्हीच भुजबळांचे स्टेटमेंट आहेत. सरकारनं स्थापन केलेल्या शिंदे समितीवर तोंडसुख घेतलं भुजबळांनी. एवढंच नाही तर मराठा आरक्षणासाठी जे कौन्सिल स्थापन करण्यात आलं न्यायमूर्तीचं, त्यांच्या मानधनावरून भुजबळांनी आगपकड केली. एवढंच नाही, एका ठिकाणी तर भुजबळांनी नाव्यांना आवाहन केलं, यांचे केस कापू नका, त्यांना आपापसात बहादूर द्या मराठा समाज. एवढंच नाही तर भुजबळांनी एका नाभिक बांधवाचा आणि मराठा बांधवाचं काय वाद असेल तो जुना, तर त्या नाभिक बांधवाचं घर जाळलं असं भुजबळ म्हणतायत. तर भुजबळाचं असं म्हणणं आहे की मराठे OBCंची घरं जाळतात. म्हणजे एका घटनेवरून तुम्ही अख्ख्या राज्यातल्या मराठा समाजाला बदनाम करायला निघाले का? म्हणजे तुम्ही भेद करता का लोक भेद करते? म्हणजे हे योग्य नाही साहेब. आणि ते सांगतात की जरांगे पाटलांनी या निवडणुकीमध्ये तिथं सभा घेतल्या. जरांगे पाटलांनी कुठलाही उमेदवार उभा केला नाही, कुणाचंही नाव घेतलं नाही, कुठंही प्रचाराला गेलं नाही. ते जरूर ते येवल्यामध्ये एका सांत्वनाला गेले आणि रस्त्यामध्ये लोक भेटत गेले ते भेटत आले. याच्यात चुकीचं काय आहे? म्हणजे आणखी लढाई संपलेली नाही पहा. आणि ते म्हणतात मराठा समाजाला 3 वेळा आरक्षण दिलं. एकदा आरक्षण दिलं, दुसऱ्यांदा द्यायची गरज काय? म्हणजे हे सगळं फापट पसारा आहे. हे राज्यकर्त्यांनी गोंगवलेला प्रयत्न आहे. आणि म्हणून भुजबळ हे कधीही OBCंचे नव्हते, ते कधीही दलितांचे नव्हते आणि ते मराठा समाजाला दिलं असं भासवत आहे. तर हे अत्यंत खेदजनक आहे. मात्र एका जबाबदार व्यक्तीनं, ज्येष्ठ मंत्र्यानं अशा प्रकारची विधानं करणं हे निश्चितच महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. एवढंच नाही तर ते फुल्यांची महती सांगतात. फुले तुम्हाला कळलेच नाही. काय फुले? महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. काय महान कार्य आहे नेत्याचं. महात्मा फुलेंनी सांगितलं की एका आईची 3 लेकरं आहेत. एक बागायती शेती करतो म्हणजे त्यांना माळी असं म्हटलं, एक मेंढ्या पाळण्याचं काम करतो म्हणजे त्यांना धनगर असं म्हटलं, आणि एक या ठिकाणी कोरडवाहू शेती करतो त्यांना मराठा म्हटलं. मग भुजबळ, तुम्हाला हा संदर्भ समजत नाही का? याचा अर्थ तुम्हाला पुन्हा या ठिकाणी फुले वाचण्याची गरज आहे. फुल्यांना तुम्ही समजावून घ्या. फुल्यांनी काय काम केलं नाही? फुल्यांनी छत्रपती शिवरायावर पोवाडा लिहिला. फुल्यांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली. फुल्यांनी काय काम केलं नाही? आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करा? समाजात विषमता पसरवणारा सगळा गट आपल्यासोबत आहे, तो लक्ष्मण तुमच्यासोबत आहे.